क्लिप जातीचे आहे है ना, ह्याचे सगळे पूर्ण. आणि हे गाईच्या गळ्यामधलं जो आहे त्याचं गाई कुठली किती प्रमाणामध्ये दूध दिलेले आहे, किती प्रमाणात आज चारा घेतलेली आहे, किती प्रमाणात आज पाणी घेतलेले आहे, त्याचा पूर्ण डेली जो हिस्ट्री आहे डेटा सेंटरमध्ये आमच्या रोजच्या रोज सेव्ह होऊन जातं. ओके, हे सगळे ऑटोमॅटिक होतं का त्याला हे सगळं पूर्ण ऑटोमॅटेड आहे. ज्यावेळी गाय पाणी प्यायला जाते त्यावेळी ते पूर्ण सेन्सर होतं. त्यानंतर मिल्किंगला जातात त्यावेळी त्याचं पूर्ण टॅगिंग आहे ते सेन्सर होतं. तर गाईचं पूर्ण हिस्ट्री आहे ते रोजच्या रोज आमच्या डेटा सेंटरला सेव्ह होते. आता ह्यामध्ये जे इथलं गोमूत्र इकडे येते ते काय केलं जातं? हे जे गोमूत्र आहे किंवा त्याचं जे शेण आहे हे गटरी थ्रू मिक्स होऊन जातं. समोर ते तुम्हाला प्लॅन्ट दिसते, त्या प्लॅन्ट मध्ये जातं. तिथं गोमूत्र आणि युरिन आणि गोबर जे आहे ते पूर्ण सेपरेट केलं जातं. युरिन जे आहे ते पूर्ण पाठीमागं तुम्हाला कोकोनट मँगोचे जे गार्डन दिसतात ते गार्डन फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स हे तिथं आम्ही घेतलं जातं. ते सगळं ऑर्गॅनिकली ग्रो केलं जातं. तर त्यांना ते युरिन पूर्ण दिलं जातं, ते ड्रिप थ्रू जातं. आणि गोबर जे आहे ते पूर्ण फार्मसाठी यूज केलं जातं.